श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, 40 वर्षापूर्वी मुले पालकाशी आदबीनं आणि आदरानं वागायची. आता पालकांना मुलाशी आदराने वागावे लागते. 40 वर्षापूर्वी सर्वांना मुलं हवीशी वाटायची. आता अनेकांना मुलं असण्याची भीती वाटते. 40 वर्षापूर्वी लग्न सहज व्हायचं आणि घटस्फोट मिळणे अवघड असायचं. आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपी झाली आहे. 40 वर्षापूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळायची. हळूहळू भरपूर खावे लागायचे. आता कोलेस्ट्रॉल व कॅलरीजच्या भीतीने लोक खायला घाबरतात. 40 वर्षापूर्वी खेडेगावातील लोक शोधत शहरात जायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात. 40 वर्षापूर्वी खट्यापिट्या घरातील धडधाकट दिसावं म्हणून प्रयत्न करायचे. आता तंदुरुस्ती दिसण्यासाठी डाएट करतात. 40 वर्षापूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत. आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असण्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करत असते. 40 वर्षापूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटुंबातील एका मुलासाठी सगळे लोक नोकरी व्यवसाय करतात. 40 वर्षापूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी माणसंच नाहीत. प्रगती म्हणावी का अधोगती हेच काही समजत नाही. म्हणून म्हटलंय आपण कुठे व कसं पोचलो आपण. चला श्रोते हो, बघा पडतंय का. नक्की विचार करूया. आजही आपल्यासाठी अशी सुंदर विचारांची मालिका ही शिदोरी अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करा, कारण कॉपी करणाऱ्यांची इतिहास नोंद ठेवत नाही. विरोधक एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामासहित दाखवून देतो. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येकजण मतलबी झालाय. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्याची पात्रता कळते, तुमची नाही. चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी घडू लागतात. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी जे तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतो. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. कधी कधी वाटते एकटं राहण्यातच मजा आहे. ना कोणासाठी झुरण्याचा त्रास आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती. कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं. रूपापेक्षा स्वभावावर प्रेम करा, कारण रूप फसवेल पण स्वभाव नाही. रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते. कशी असली तरी शेवटी मैत्री गोड असते. आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते, कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही. यश हे सोपे, कारण ती कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान ही महाग कठीण, कारण त्याला मताचीच परवानगी लागते. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हा, तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. परक्याने दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. नात्याचा खरा सन्मान समजून व सांभाळून घेण्यात असतो.
तडजोड केल्याशिवाय नातं टिकत नाही. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. आपण लोकांना का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्याच्या मनासारखं वागत नाही म्हणून. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू.